उपासना कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज विशेष करून जे पहिल्यांदाच या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार. आपणास मी सांगू इच्छितो की उपासना कार्यक्रम हा 1294 भाग असलेली आणि पवित्र शास्त्र म्हणजेच बायबलवर आधारित एक अध्ययन शृंखला आहे. देवाने मनुष्याला काही उद्देशाने, हेतूने निर्माण केले आहे आणि म्हणूनच तो त्याच्या वचनांच्याद्वारे मनुष्याला मार्गदर्शन करीत असतो. आमचेही हेच ध्येय आहे की आपण देवाच्या सन्निध असावे, त्याला जाणावे, त्याला ओळखावे. या कार्यक्रमाच्याद्वारे आम्ही हेच साध्य करू इच्छित आहोत. आपण सर्वजण हा कार्यक्रम पाहतच आहात. आपल्याबरोबर आपला संपूर्ण परिवारही यामध्ये सम्मिलित व्हावा ही विनंती. आज आपण मार्क शुभवर्तमान या नवीन करारातील पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत. या पुस्तकामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे या भूतलावरील सेवा कार्याबद्दल माहिती मिळणार आहे. चारही शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताला वेगवेगळ्या पद्धतीने सादर केले आहे. मार्क शुभवर्तमानात येशूला देवाचा सेवक म्हणून सादर केलेले आहे. आज आपण मार्क शुभवर्तमानाचा परिचय करून घेणार आहोत. तसेच माझी खात्री आहे आपणा सर्वांसाठी या पुस्तकाचे अध्ययन आशीर्वादाचे होईल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही एका नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत आणि हे पुस्तक आहे नवीन करारातील मार्क कृत शुभवर्तमान. मार्काचे शुभवर्तमान कालक्रमानुसार लिहिण्यात आलेले पहिले शुभवर्तमान आहे. नवीन करारात जी पुस्तके नवीन करारात प्रथम लिहिण्यात आलीत त्यापैकी मार्क शुभवर्तमान एक आहे. प्रथम नाही, परंतु प्रथम पुस्तकांपैकी एक. हे बहुधा रोम ह्या ठिकाणी लिहिण्यात आले. इसवी सन 60 ते 68च्या दरम्यान ह्याचा लेखनकाळ मांडण्यात येतो. श्रोत्यांनो, हा जो लेखक आहे मार्क, तो नवीन कराराच्या लेखकांपैकी एक आहे. परंतु खरे पाहता तो प्रेषित नव्हता. योहान व मत्ते हे प्रेषित होते. लूक हा जिवलग मित्र असून प्रेषित पौलाशी त्याची फार जवळीक होती. योहान हे त्याचे यहुदी नाव होते व मार्क हे त्याचे लॅटिन आडनाव होते. प्रेषितांची कृत्ये 12 अध्याय 12 वचन आम्हाला सांगतं. प्रेषितांची कृत्ये 12 अध्याय 12 वचन. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. श्रोत्यानो, हा काळ तो होता जेव्हा शिमोन पेत्राची तुरुंगातून सुटका झाली होती. पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी सापडणारा हा पहिला ऐतिहासिक खुलासा आहे. अर्थातच त्याची आई येरुशलेमेतील मंडळीतील प्रतिष्ठित आणि श्रीमंत महिला होती आणि त्यामुळे तेथील मंडळी तिच्या घरात उपासनेसाठी जमत असे. मार्क पौलासोबत पहिल्या मिशनरी फेरीत गेला होता. तो बर्नबाचा पुतण्या होता. पॉल कलसीकरास पत्र 4 अध्याय आणि 10 वचनामध्ये आम्हाला सांगतो, माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्क तुम्हाला सलाम सांगतो आणि बर्नबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. श्रोत्यांनो, हा मार्क शिमोन पेत्राचा आत्मिक पुत्र होता. कारण पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय आणि 13 वचनामध्ये तो म्हणतो, पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 13 वचन, बाबेलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. मार्क शुभवर्तमान हे शिमोन पेत्राचे शुभवर्तमान मानल्या जाते. मला वाटतं त्याकरिता पुरावा सुद्धा आहे. आम्ही त्याला फार जवळून नंतर पाहणार आहोत. योहान मार्क पहिल्या मिशनरी फेरीपूर्वी पॉल व बर्नबा यांना जाऊन मिळाला. प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय 5 वचनामध्ये सांगितले आहे. प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय 5 वचन. मग ते सलमिनात असता त्यांनी यहुद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली आणि योहान हाही त्यांचा सहाय्यक होता. परंतु हा तरुण पंफिलियामधील पिरगापासून वापस फिरला.
त्याची स्वतःची काही कारणे असतील, पण दुसऱ्या मिशनरी फेरीत पॉल त्याला घेऊन जाण्यास इच्छुक नव्हता. पण बर्नबा होता. बर्नबा क्षमा करण्याकरिता तयार होता, पण पॉल नव्हता. प्रेषितांची कृत्ये 15वा अध्याय 37 आणि 38 वचनांमध्ये लिहिले आहे. प्रेषितांची कृत्ये 15वा अध्याय 37 आणि 38 वचने. बर्नबाची इच्छा होती की ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे, परंतु पौलाला वाटले की पंफुल्याहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम कराव्यास आला नाही, त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. मला ह्यावरून असं दिसतं श्रोत्यानो, की जणू पॉल समजत होता की तो सेवा कार्यात यशस्वी नाही. 39व्या वचनात सांगितले आहे, ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्नबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला. आम्हाला योहान मार्कच्या सेवेविषयी फार थोडे माहिती आहे, परंतु हे माहीत आहे की त्याने चांगले कार्य केले. जेव्हा पौलाने मृत्यूपूर्वीचे शेवटले गीत तिमथ्याला दुसऱ्या पत्रात लिहिले, तेव्हा त्याने 4 अध्याय 11व्या वचनामध्ये लिहिले. तो म्हणतो, लूक मात्र माझ्याजवळ आहे, मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. त्याचा शुभवर्तमानाच्या नोंदीमध्ये कोठे उल्लेख आहे का, याविषयी नेहमी प्रश्न विचारला जातो. मला नाही वाटत ह्यासाठी काही आधार आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की मार्कला शुभवर्तमानाच्या खऱ्या गोष्टी पेत्राकडून मिळाल्यात. काही म्हणतात पौलाकडून. त्याला शुभवर्तमानाचे स्पष्टीकरण मिळाले. मी हे स्वीकारण्याकरिता तयार आहे. आता श्रोतांनो, हे शुभवर्तमान कोणाला लिहिण्यात आले? 4 शुभवर्तमाने का आहेत? असे प्रश्न अनेक लोक विचारतात. एक कारण म्हणजे ही शुभवर्तमाने वेगवेगळ्या लोकांना लिहिण्यात आलेली आहेत. मत्ते शुभवर्तमान इस्रायल राष्ट्राला लिहिण्यात आले, जे धार्मिक व्यक्तीला लिहिण्यात आले. मार्क शुभवर्तमान विशेष करून रोमन वाचकांसाठी लिहिले व ते रोमन काळासाठी योग्य सुद्धा ठरले. हे मजबूत मनुष्यांसाठी, जे बलवान आहेत, साहसी आहेत, त्यांच्यासाठी लिहिण्यात आले होते. रोमी लोकांनी 1000 वर्षे ह्या जगावर राज्य केले. मार्क शुभवर्तमान अशा लोकांसाठी लिहिण्यात आले. त्यांनी साक्षात संपूर्ण जगाला वश केले होते. त्यांनी शांती व न्याय स्थापित केला, चांगले रस्ते, कायदे व पद्धती, सुरक्षा कायम केली. पण ही शांती श्रोत्यानो जबरदस्तीने आणण्यात आलेली होती. त्यांचा लोहदंड मानवजातीवर अत्याचार होता व त्याची किंमत सुद्धा त्यांना द्यावी लागली. ते फार जबरदस्त हुकूमत गाजवणारे लोक होते. त्यांनी जगाला जी शांती दिली होती, तशा प्रकारची शांती देण्याचा प्रयत्न आज अनेक पुढारलेले देश करीत आहेत. पण ती शांती जबरदस्तीने लादण्यात आलेली होती. ती मजबूत लोकांच्या हातात होती. आज जग अशाच प्रकारच्या मजबूत लोकांकडे दृष्टी लावून आहे. रोमने प्राचीन काळात फार प्रभावी व कार्यशाली मानवी सत्ता दर्शविली व जिचा परिणाम हुकुमशाही अस्तित्वात आली अशा प्रकारे झाला. ही सत्ता एका माणसाच्या हातात स्थिर झाली, जे एक धोक्याचे चिन्ह होते. आज जेव्हा आम्ही त्या दिशेने जात आहोत, तेव्हा हे फार धोक्याचे आहे. मला ह्या ठिकाणी डॉक्टर D.S. ग्रेगरी ह्यांनी ह्या बाबतीत काय म्हटले ते मांडायला आवडेल. रुबाबदार, उच्च दर्जाचा रोमी, आदर्श पुरुष, बलाढ्य कार्यकर्ता, अजिंक्य, संस्थापक आणि सत्ताधारी कैसर ह्या नात्याने विश्व साम्राज्याचा राजदंड झुगारू शकला. कैसर व कैसरवाद रोमी प्रगतीचा न टाळता येण्याजोगा परिणाम होता. नैसर्गिक न्याय जेव्हा रोमी लोकांना तो जुलमी सत्ताधीशाच्या हातात गेल्याने तो न्याय पापी व्यक्तीसाठी किती भयानक होतो हे जाणण्यास बाध्य करण्यात आले, तेव्हा पवित्र आत्मा त्याला नासोरी येशूला सर्वसमर्थ, तारणारा, संपूर्ण सृष्टीला सोडविणारा स्वीकारण्यास सांगतो. आज आम्ही अशा काळामध्ये जात आहोत जेथे एक सत्ताधारी असणार आहे. तो सैतानी असून पापी लोकांवर सत्ता गाजवणारा असेल आणि सुटकेसाठी लोक आक्रोश करतील. फक्त एकच त्यांना सोडू शकेल, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त.
जेव्हा तो वापस येईल. पौलाने रोम येथील मंडळीला लिहिले. रोमकारासपत्र 1 अध्याय 16 वचनात. रोमकारासपत्र 1 अध्याय 16 वचन. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेण्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य ते सामर्थ्य आहे श्रोत्यानो, जे दया करणारे आहे. शेवटी प्रभु राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आज
ज्या काळात कैसरने राज्य केले तेव्हा लोक दयेची अपेक्षा करीत होते आणि त्याला सत्ता मिळाली होती. त्या सत्तेचा विरोध करण्याची हिंमत कोणातच नव्हती आणि विरोध करणे अति धोक्याचे होते. त्यापासून पळणे अशक्य होते व त्याला उल्लंघून पुढे जाणे कोणाला शक्य नव्हते. त्या दिवसात परमेश्वराने त्या खंडातील लोकांना आपला संदेश दिला, ज्याचा लेखक योहान मार्क आहे. हे क्रियाशील शुभवर्तमान आहे, कारण शिमोन तशाच प्रकारचा पुरुष होता. तसेच रोमनसुद्धा क्रियाशील लोक होते. मार्क शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आम्हाला राजेशाही झगा बाजूला ठेवून सेवेसाठी अंगोछा गुंडाळणारा असा दिसतो. मत्ते शुभवर्तमानामध्ये तो राजा आहे, परंतु मार्कमध्ये तो एक सेवक आहे. तो मानवाचा सेवक नाही, तर परमेश्वराचा सेवक आहे. हे आमच्या प्रभूचे शब्द सांगून मार्क आमच्याकरिता हे स्पष्ट करतो. मार्क शुभवर्तमान 10 45 वचन बघा. मार्क शुभवर्तमान 10 45 वचन. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. मार्क शुभवर्तमानामध्ये येशूला यहोवाचा सेवक म्हणून सादर करण्यात आले आहे, ज्याद्वारे यशायाचे पुस्तक 42 अध्याय पहिल्या 2 वचनांची पूर्ती झालेली आहे. यशायाचे पुस्तक 42 अध्याय 1 आणि 2 वचने सांगतात, पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा हा माझा निवडलेला, या दिवशी माझा जीव संतुष्ट आहे. याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही. तो आपला स्वर उच्च करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. श्रोत्यानो, 1864 मध्ये ब्रॅनर्ड ह्यांनी मार्क शुभवर्तमानाविषयी म्हटले, संत पेत्राने कर्नेलियसला जे काही म्हटले ते ह्या शुभवर्तमानाचे योग्य शीर्षक ठरते. त्यांनी म्हटले, नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. आज आम्ही विरोध करणे, मोर्चा काढणे ह्याविषयी बरेच वाचतो आणि ऐकतो. आम्ही चांगले केले पाहिजे ह्याविषयी सुद्धा बरेच काही ऐकतो. राजकारणी लोक व उपदेशक ह्याविषयी फार लंबे चौडे भाषण देतात, परंतु ते स्वतः मात्र हातावर हात ठेवून बसतात. येशू ख्रिस्त संपूर्ण मानव व संपूर्ण परमेश्वर म्हणून ह्या जगात आला. त्याने सत्कर्मे केलीत. ही शुभवर्तमानाची फक्त सुरुवात होती. तो मेला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. मग त्याने स्वतःच्या लोकांना म्हटले, जा. शुभवर्तमान पूर्ण झाले. आज श्रोत्यानो, हेच शुभवर्तमान आहे. मार्काची लिहिण्याची शैली थोडक्यात संक्षिप्त, एकदम उघड, स्पष्ट, समर्पक, अर्थपूर्ण, संक्षिप्त आणि मनोवेधक आहे. मार्क आपल्या लिखाणात शब्दावडंबर न वापरता सरळ मुद्द्यांकडे वळताना दिसतो. हे शुभवर्तमान क्रिया व चांगल्या प्रकारे तडीस नेलेल्या गोष्टींनी भरपूर आहे. येशू ख्रिस्त शब्द आणि वृत्तांत ह्यांनी ह्याला सुशोभित करीत नाही, तर तो कृतीला जास्त महत्त्व देत आहे. मार्क शुभवर्तमान फार साध्या पद्धतीने लिहिलेले आहे. हे रस्त्यावरील असंख्य जनसमूहाकरिता लिहिण्यात आले आहे किंवा याची शैली त्यांच्याकरिता आहे. हे लक्षात घेणे मनोवेधक आहे श्रोत्यानो, की वाक्यांना जोडणारा आणि हा शब्द शुभवर्तमानात आलेल्या इतर शब्दांपेक्षा अधिक वेळा येथे उपयोगात आलेला आहे. असं म्हणतात की तो एकूण 1331 वेळा आलेला आहे. मी श्रोत्यानो स्वतः तो मोजलेला नाही. आपणास हवे तर आपण मोजू शकता. हा शब्द कृतीला दर्शविणारा आहे. रोजच्या लिखाणात जर हा शब्द आम्ही अनेक वेळा वापरला तर ते बरोबर ठरणार नाही, परंतु ह्या ठिकाणी एका विशेष उद्देशाला समोर ठेवून त्याला वापरण्यात आलेले आहे. कुठल्याच वाक्याचा शेवट आणि ह्या शब्दाने होत नाही, आणि जेव्हा आम्ही आणि हा शब्द वाक्याच्या शेवटी लावतो तेव्हा त्यापुढे काही महत्त्वाचे आहे हे चटकन आमच्या लक्षात येते. मला खात्री आहे की मार्काने हे शुभवर्तमान रोममध्ये लिहिले
अर्थातच रोमी लोकांकरिता. कारण हे लोक व्यस्त लोक होते. सत्ता व कृती ह्यावर विश्वास ठेवणारे लोक होते. त्यांना ह्या प्रश्नाचे उत्तर हवे होते, काय येशू हे कार्य करण्याकरिता समर्थ आहे? व्यस्त असलेल्या लोकांना वाचता येण्यासारखे हे एक संक्षिप्त शुभवर्तमान आहे. जुन्या करारातून काही गोष्टी ह्यात सांगण्यात आलेल्या आहेत. यहुदी रीतींचा पण उल्लेख आहे, ज्यामुळे हे शुभवर्तमान अन्य लोकांकरिता लिहिल्या गेले ह्याला पुरावा मिळतो. मत्ते आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळी सांगतो, पण मार्क नाही. कारण सेवकाला वंशावळी सांगण्याची गरज नसते. त्याला शिफारस पत्र हवे असते. सेवकाला त्याचे कार्य करण्याची आवश्यकता असते. आणि ह्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला सेवक म्हणून सादर करण्यात आले आहे. आम्ही ह्याविषयी ह्या शुभवर्तमानात पाहणार आहोत, कारण अशाच प्रकारे येशूला ह्यात सादर करण्यात आले आहे. आता श्रोत्यानो, आम्ही पहिल्या अध्यायाची सुरुवात करीत आहोत. मार्कृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात ज्या अनेक गोष्टींचा समावेश आहे, त्या मला वाटतं पवित्र शास्त्रातील दुसऱ्या कुठल्याच अध्यायात नाहीत. आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाशी तुलना करू शकता. यशया आणि मलाखीच्या भविष्यद्वाण्यांकडे जाऊन बप्तिस्मा करणाऱ्या योहानाची संपूर्ण सेवा ह्यात समाविष्ट आहे. येशूची पहिल्या वर्षातील सेवा शब्बात दिवशी सुरू झालेली आम्हाला दिसते. नंतर त्याचा शेवट एका कुष्ठरोग्याला शुद्ध करण्याने होतो. व्यस्त असून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी वेळ काढीत असे. मत्तेकृत शुभवर्तमानात पाहायला मिळणारी वंशावळी ह्या शुभवर्तमानात आम्हाला पाहायला मिळत नाही. जेव्हा पहिल्या अध्यायात इतक्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे आणि ती वंशावळी का नाही हे मी आधीच आपणाला सांगितले आहे. कुठल्याही राजाची वंशावळी महत्वाची असते. त्या राजाला वंशावळी असायलाच हवी. परंतु सेवकाला मात्र शिफारस पत्र हवे असते. जन्मपत्र नाही. त्याचे पूर्वज नाहीत, परंतु त्याची कृती महत्वाची असते. तो ते कार्य करू शकेल किंवा नाही, हाच सगळ्यांना प्रश्न असतो. यहोवाचा सेवक जे काही त्याने तडीस नेले त्याद्वारे ओळखण्यात आला आहे. या व्यतिरिक्त रोमी लोकांना किंवा इतर दुसऱ्या लोकांना त्याच्या वंशावळीशी, जी अब्रामापर्यंत त्याचा वंश दाखवते, तिच्याशी काही देणेघेणे नव्हते. जेव्हा ह्या शुभवर्तमानाला आम्ही सुरुवात करीत आहोत, तेव्हा आम्ही परमेश्वराला मागूया की परमेश्वराने आमचे व ख्रिस्ताचे आवश्यक असे नाते जुळावे. मार्कृत शुभवर्तमान पहिला अध्याय 1-3 वचने आम्हाला सांगतात. मार्कृत शुभवर्तमान पहिला अध्याय 1-3 वचने. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या विषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. बप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश. यशया संदेष्टाच्या ग्रंथात लिहिले आहे की पहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो, तो तुझा मार्ग तयार करील. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. ही शुभवर्तमानाची सुरुवात आहे. योहान किंवा येशूची नाही. ही शुभवर्तमानाची सुरुवात आहे जेव्हा प्रभू येशू ह्या पृथ्वीवर येऊन वधस्तंभावर मारला गेला व पुन्हा जिवंत झाला. श्रोत्यानो, हे शुभवर्तमान आहे. पवित्र शास्त्रात 3 प्रारंभ देण्यात आलेले आहेत. आता त्यांना आपण कालक्रमानुसार मांडूया. योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं. योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय आणि पहिले वचन. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. हा प्रारंभ दिवस, तारीख, महिना ह्याशिवाय आहे. सर्वात आधी ह्या ठिकाणी मानवी मन चाचपडण्याशिवाय काहीच करू शकत नाही. हे कालक्रमानुसारापेक्षा तर्कशुद्ध आहे, कारण माझ्या विचाराने कुठल्याही गोष्टीविषयी मत मांडण्यापूर्वी मी भूतकाळातील एखाद्या कुठल्या तरी बिंदूपासून सुरुवात करायला हवी. जर मी हवेमध्ये विमान उडताना पाहते, तेव्हा मी हे गृहीत धरते की जवळपास कुठेतरी विमानतळ असावे. हे मला माहीत नसणार की ते पक्के कोठे आहे, पण विमानाने उडान कुठून न कुठून केलेले आहे हे नक्की. म्हणून जेव्हा मी ह्या सृष्टीवर नजर टाकून पाहते श्रोत्यानो, तेव्हा मला आढळतं की ह्या सृष्टीचा प्रारंभ कुठून तरी आहे.
व त्या कुठेतरी परमेश्वर आहे. परंतु त्या प्रारंभाविषयी मी काहीच जाणत नाही. परमेश्वर त्या अनंतातून आम्हाला भेटण्यास येतो व तो ज्या ठिकाणी भेटतो तेथेच मला नेमके पोहोचायचे आहे. जितके मागे जाता येईल तितके जाऊन हे जाणून घ्यायचे आहे की त्या आधीसुद्धा तो अस्तित्वात होता. दुसऱ्या 2 प्रारंभाविषयी आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. परंतु श्रोत्यानो, माझी आपणाला विनंती आहे की आपण सर्व लक्षपूर्वक ह्या शुभवर्तमानाचे अध्ययन करा. ह्या शुभवर्तमानाच्या अध्ययनामध्ये आपण भाग घ्या आणि पहा की प्रभू येशू ख्रिस्ताचे एक सेवकाचे चित्र आम्हाला किती स्पष्टपणे दाखविण्यात आलेले आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, मार्क शुभवर्तमानाचा परिचय आपण आज करून घेतला आहे. आपल्या लक्षात आलेच असेल की हे शुभवर्तमान सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे. प्रत्यक्षात या शुभवर्तमानाचा अभ्यास करण्यापूर्वी या परिचयाद्वारे त्या काळातील परिस्थिती तसेच काही विशेष गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्या आम्हाला समजल्या असतीलच. प्रत्येक शुभवर्तमान आम्हाला येशूच्या अधिक जवळ आणण्यात सक्षम आहे. म्हणूनच माझी खात्री आहे मार्क शुभवर्तमान आम्हाला एका वेगळ्या स्तरावर घेऊन येणारे ठरणार आहे. येशू ख्रिस्ताची आपल्याला जवळून ओळख होणार आहे. अनेक नवीन गोष्टी समजतील. अनेक गोष्टी आपण वाचल्या असतील, परंतु त्याचा अर्थ आपल्याला नव्याने समजेल. प्रियांनो, मार्क शुभवर्तमानाचा अभ्यास आमच्यासाठी आशीर्वाद आहे. देव करो आणि आपणा सर्वांना या पुस्तकाचे अध्ययन अधिक लाभाचे आणि आत्मिक उन्नती करणारे ठरो. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आमच्या जीवनामध्ये तू हजर आहेस आणि प्रतिदिनी तुझं सहाय्य, तुझं मार्गदर्शन तू आम्हाला सदैव करत असतोस. यासाठी की प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्यानं आम्ही पापामध्ये खितपत पडू नये, आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ नये, तर आम्ही तुझ्या जवळ यावं, तुझ्या सन्निध आम्ही असावं, की जेणेकरून तुझी कृपा, तुझी प्रीती ही सदैव आम्हाला लाभत राहील. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही मार्क शुभवर्तमान याचं अध्ययन सुरू करत असताना प्रभूजी, तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हाला अनेक गोष्टी कळत आहेत. या सर्व गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये तू ठसव, की जेणेकरून प्रभूजी आमची प्रत्येक कृती ही तुला आवडणारी होऊ शकेल. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो आणि आमचा तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.